राम राम मंडळी. तर आज डायरेक्ट रेल्वे स्टेशनला विषय असा आहे की वाघ चाललेला आता घरी, कारण की घरनं फोन येत होतं येच म्हणून वाघानं आता मनाव घेतलं. कारण की आता कसं आहे, खर्चांना बी लय नाही म्हणून चालत नाही हो. आता निघालेला वाघ घरी, तेवढ्यात आली आपली ट्रेन. ओकेमध्ये ट्रेनमध्ये बसलो. आता कसं आहे, रात्री झोपायला पण उशीर चालता, सकाळी आता उठल्यावर लागलेल्या भुका लवकर घेतलं शेंगदाणा. ओकेमध्ये असं वातावरणाची मजा घेत एक 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 शेंगदाणा खात आपलं डायरेक्ट निघालो. वातावरण पण असलं खट्ट झालं होतं की बासच, मूड फ्रेश झाला जरा सकाळच्या पारी. तर ते माहिती आहे ना, सकाळचा दिवस खराब गेला की अख्खा दिवस खराब जातो. पण माझ्याबरोबर तसं काय झालं नाही बघा. ओकेमध्ये दिवस आपलं एकदम खट्ट गेला. कसं आहे, मग नंतर ना हळूहळू आपलं डायरेक्ट आलं आपलं निरा. फायनली आपण निरेमध्ये पोचलो बघा. कसं काय आहे आपलं निरा स्टेशन बघा. तुम्हाला दरवेळेस आता दिसतच असेल घरी. आता ना आपण ट्रेननंच येतो, त्यामुळं तुम्हाला काय डबल सांगायची गरज नाही. फायनली आपण स्टेशनला पोचलो. तेवढ्यात नंतर ना मग डायरेक्ट आपण गेलो गाण्याच्या दुकानावर. गाणं म्हणजे आपला घनश्याम बोरावगे, आपल्या स्त्री जे आपले माऊली डेकोर आहेत त्याचे ओनर. नंतर ना आपण डायरेक्ट आपल्याला चेतन शेटनं शंभू शेट न्यायला आलतंच, त्यांच्यावर आपण डायरेक्ट घर गाठलं. आता म्हटलं आता घरी तर आलो आहे, कसं आहे घरी येऊन आपल्याला गब्बस वाटत नाही हो. मग आल्या तेवढ्यात शेट आलं आपला अक्षय शेट, म्हणजे आपला मावस भाऊ मोठा. त्याला जरा घर दाखवलं ओकेमध्ये. तुम्हाला पण पूर्ण घर दाखवेल मी, तो पण आपला ब्लॉग येईलच एखादा घराचा पूर्ण. ही शेटची बघा आपल्या गाडी, खतरनाक गाडी. नंतर ना शेट पण घरी निघून गेला. मग आपण आपल्या कंटेंटकडे गेलो. काय तर विषय वेगळा काय नाही, आपण आता गेलो तो निराचा शूट करायला. कारण की एक नंबर, मी म्हणतो पुण्यापेक्षा 10 पटीने चांगलं खतरनाक सजवलेलं बघा. कसं आहे, विषय खोल करून टाकल्या वेळेस निराकरांना. तर काय बोलता तुम्ही, शेवट गावाकडची माणसं मनाव घेतल्यावर कुठली गोष्ट पूर्ण करतातच, तुम्हाला तर माहिती आहे. त्यामुळं ह्यावेळेस निरेकरांना विषय खोल करून टाकलेला. चौकात असले मस्त डेकोरेशन केलं ना, खतरनाक विषय करून टाकलेला सगळा. नंतर ना आपण सगळं करत फिरत होतोच. तेवढ्यात आपल्याला आला घरनं फोन आपल्या बंडोकाचा. तो म्हणला येताना आपल्याला पेढे घेऊन ये, कारण की गाडीचं पूजन करायचं होतं. त्यात काकानं आपल्या गाडी नवीन घेतली ना, त्यामुळे त्याचं पूजन करायचं होतं. ओकेमध्येच आपलं ठरलेलंच आहे ठिकाण, चंदन स्वीट होम. ओकेमध्ये तिथं गेलो, 2 किलो पेढे उचलले. डायरेक्ट आलो आपण दुसरा शूट करत. आता कसं आहे, प्रत्येक चौक फिरत लागतो ना, कारण की निरात चौका गणेश डेकोरेशन खतरनाक करून टाकलेलं. त्यामुळे विषय खोल झाला होता सगळा. डेकोरेशन तर काय नादच झालं होतं. तुम्ही पण एकदा कमेंट करून सांगा कसं वाटतं कसं नाही. फायनली मग नंतर परत एकदा फोन आला, आता पेढं घेतलं असतील तर जाऊन हार घेऊन या. चालतंय म्हणलं, कारण की ते लवकरच घरी निघून गेली ती. डायरेक्ट आपण आता आलतो पालखी स्थळाच्या तिथून डायरेक्ट आता म्हणलं परत टर्न घेतला आपल्या घनश्यामच्या इकडं. का तर गेलतो हार घ्यायला त्याच्याकडं, कारण त्याचा हार लवकर बनवून झाला नव्हता. त्याला पण अर्जंट सांगितलेलं. चालतंय म्हणलं. हे बघा, त्यांना काय कसं आहे, दिवाळीत त्याला जास्त लोड असतो, त्यामुळं त्यांचा सेटअप लय मोठा असतो. तर तुम्हाला काय सांगायची गरज नाही जास्त. बघा हार ओकेमध्ये बनवून चालता मस्तपैकी. हार आपण पॅक केला की बघा घनश्याम शेट आपलं. नंतर डायरेक्ट आलो घरी. ओकेमध्ये असं सगळ्या गाडीची पूजा करून घेतली फायनली. आता नंतर ना आलता सगळ्यात महत्त्वाचा बेत, म्हणजे वाघानं नॉनव्हेज चालू केलं आहे बघा. कसं आहे, जास्त दिवस बी दम निघत नाही हो. म्हणलं तर काय त्रास होईल ते होईल, करावं चालू. आणि आपल्या दिवसाचा इथं शेवट केला नॉनव्हेजवर.